Welcome all of you on Chemistry Study channel Chemiluminescence. In this video, we'll study a topic glucose from unit number 14 Biomolecules. Previous video मध्ये आपण बायोमॉलिक्युल्सचा इंट्रोडक्शन म्हणजेच त्याची डेफिनेशन बघितली आहे. बायोमॉलिक्युल्सचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले. फॉर एक्झाम्पल कार्बोहायड्रेट, स्टार्च, सेल्युलोज, प्रोटीन्स, लिपिड्स अँड त्यापैकी जो कार्बोहायड्रेट आहे याचा स्टडी आपण त्या व्हिडिओमध्ये केला आहे. तर कार्बोहायड्रेट काय आहे, त्याचं नेम, कार्बोहायड्रेट हे कशावरून डिराईव्ह केलं गेलं, कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन बघितलं. त्याचबरोबर मोनोसॅक्राइड जो कार्बोहायड्रेटचा एक टाईप आहे त्याचा आयुपेसी नॉमेनक्लेचरही आपण स्टडी केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्याच मोनोसॅक्राइडचा एक एक्झाम्पल दॅट इज ग्लुकोजचा आपण स्टडी करणार आहोत. देन लेट्स सी व्हॉट इज ग्लुकोज. ग्लुकोज it is occur in nature in free as well as in combined state. Glucose can be obtained from sucrose or starch by acid catalyzed hydrolysis. ग्लुकोज हा नेचरमध्ये फ्री किंवा कंबाईंड स्टेटमध्ये फाउंड होतो. दोन्ही स्टेटमध्ये तो प्रेझेंट असतो. ग्लुकोजला जर प्रिपेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी दोन मेथड्स आहे. एक आहे ज्यामध्ये सुक्रोज यूज केलं जातं आणि दुसरं आहे ज्यामध्ये स्टार्च यूज केलं जातं. बट जर मेथड बघितलं तर दोघांची मेथड एकच आहे, दॅट इज ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस. सुक्रोज किंवा स्टार्चला जर ॲसिड कॅटलाइज हायड्रोलिसिस केलं तर त्यापासून आपल्याला काय ऑप्टेन होईल, ग्लुकोज ऑप्टेन होईल. तर आपण त्यानंतर बघणार आहोत प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज दॅट इज शुगरकेन. शुगरकेनपासून ग्लुकोज प्रिपेअर करण्याची मेथड. तर इन दिस मेथड sucrose is boiled with dilute HCl or H2SO4 in alcoholic solution. Glucose and fructose are obtained in equal amount. या मेथडमध्ये सुक्रोजला डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 बरोबर बॉईल केलं जातं इन अल्कोहोलिक सोल्युशनमध्ये. त्यापासून इक्वल अमाऊंटमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे दोन कंपाऊंड्स आपल्याला मिळतात. इथे इक्वेशन दिली आहे. सुक्रोजचा फॉर्म्युला आहे C12H22O11 प्लस H2O दिला आहे. H2O का दिला आहे, कारण ही हायड्रॉलिसिस प्रोसेस आहे. हायड्रॉलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. हायड्रॉलिसिस होते ॲसिडिक मीडियममध्ये, म्हणून ॲरोवरती H प्लस लिहिलं गेलं आहे. कारण ऑलरेडी आपण एक्सप्लेनेशनमध्ये बघितलं आहे इथं डायल्यूट HCl किंवा डायल्यूट H2SO4 यूज केलं जातं आणि त्यापासून दोन प्रोडक्ट मिळतात. एक आहे ग्लुकोज, दुसरा आहे फ्रुक्टोज. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6. आता प्रोडक्ट मिळताना आपल्याला दोन प्रोडक्ट मिळत आहेत, म्हणजे ते मिक्सचरमध्ये असतील. मग मिक्सचरमध्ये असले तर त्यांना सेपरेट कसं केलं जातं, तर सेपरेट करण्यासाठी ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम फ्रुक्टोज बाय ॲडिंग इथेनॉल ड्युरिंग कूलिंग. ग्लुकोज बिंग ऑलमोस्ट इनसोल्युबल इन अल्कोहोल क्रिस्टलायझेस आउट फर्स्ट. द सोल्युशन इज फिल्टर टू ऑब्टेन क्रिस्टल ऑफ ग्लुकोज. जेव्हा यांना कूलिंग केली जाते तर त्यावेळेला त्यामध्ये इथेनॉल ॲड केलं जातं आणि इथेनॉलमध्ये फ्रुक्टोज हा सोल्युबल आहे आणि ग्लुकोज हा इनसोल्युबल आहे. फ्रुक्टोज सोल्युबल असल्यामुळे तो अल्कोहोलबरोबर सोल्युबल होऊन जेव्हा फिल्टर करतो त्यावेळेला तो खाली निघून येतो आणि वरती फक्त काय राहतात, ग्लुकोज. तर त्याला क्रिस्टलाइज करून सेपरेट केलं जातं. दिस इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. सिम्पल इक्वेशन आहे, फक्त यामध्ये सुक्रोजचा काय करायचं आहे, हायड्रॉलिसिस इन ॲसिडिक मीडियम. सेकंड जी मेथड आहे प्रिपरेशन ऑफ ग्लुकोजची, दॅट इज फ्रॉम स्टार्च. स्टार्चपासून ग्लुकोज प्रिपेअर करायचा. सेम मेथड आहे, थोडंसं चेंजेस आहे यामध्ये. ही जी मेथड आहे ती कमर्शियल मेथड आहे. कमर्शियली ग्लुकोज इज ऑब्टेन बाय हायड्रॉलिसिस ऑफ स्टार्च बाय ॲडिंग इट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲट 393 केल्विन अंडर 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. या मेथडमध्ये स्टार्चला हायड्रॉलिसिस केलं जातं बाय युझिंग डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड यूज करून. टेम्परेचर असतं यामध्ये 393 केल्विन अँड प्रेशर असतं 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि यापासून एकच प्रोडक्ट फॉर्म होतो, दॅट इज जी ग्लुकोज. तिथं फॉर्म्युला दिला आहे, स्टार्चचा फॉर्म्युला आहे C6H10O5N. कारण स्टार्च हे कॉम्प्लेक्स मटेरियल आहे, पॉलीहायड्रॉक्सी कंपाऊंड आहे. ऑलरेडी आपण क्लासिफिकेशनमध्ये बघितलं आहे. हायड्रॉलिसिस केलं जातं, दॅट्स वाय N नंबर ऑफ H2O ॲड केले गेले. ॲसिडिक कंडिशनमध्ये ही प्रोसेस होत आहे, दॅट्स वाय ॲरोवरती H प्लस आहे आणि त्याच्यापासून N नंबर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल मिळतात, दॅट्स वाय इट इज NC6H12O6. दिस इज द सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज दॅट इज फ्रॉम स्टार्च. तर या दोन्ही रिॲक्शन खूप सोप्या आहे, लक्षात ठेवण्यासाठी इझी आहे. तर या दोन मेथड्सने ग्लुकोज हे प्रिपेअर केलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा स्ट्रक्चर कसा आहे आणि त्याचे प्रॉपर्टीज काय काय आहे. तर ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं डिटरमाइन केलं गेलं, तर ग्लुकोज हॅज ॲन अल्डोहेक्झोज स्ट्रक्चर. ग्लुकोजचा जो स्ट्रक्चर आहे तो अल्डोहेक्झोज स्ट्रक्चर आहे. आता इथं अल्डोहेक्झोज हा वर्ड दिला आहे.
तर अल्डोहेक्झोज हा वर्ड ग्लुकोजसाठी यूज केला गेला आहे आणि आपण ऑलरेडी नॉमेनक्लेचर ऑफ मोनोसॅक्राइड्समध्ये बघितलं का मोनोसॅक्राइड्सचे नेम कसे डिराईव्ह केले जातात IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये. तर अल्डोहेक्झोज या वर्डवरून आपल्याला काय समजतं आहे, इथं अल्डो वर्ड इट इज फॉर अल्डिहायडिक ग्रुप आणि हेक्झो वर्डचा मिनिंग काय असेल का तो जो मॉलिक्यूल आहे त्यामध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहे. म्हणजेच अल्डिहाइड विथ 6 कार्बन. अल्डिहायडिक फंक्शनल ग्रुप आहे ग्लुकोजमध्ये आणि त्याचबरोबर 6 कार्बन्स प्रेझेंट आहे. तर ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन 1 aldehydic that is formyl group and the remaining 5 carbons carry 1 hydroxyl group each. ग्लुकोजमध्ये एक अल्डिहायडिक ग्रुप आहे. अल्डिहायडिक ग्रुप म्हणजे COH, तिथं एक कार्बन गेला आहे आणि रिमेनिंग जे 5 कार्बन्स आहे त्या प्रत्येक कार्बनकडे एक हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. Following aldohexose structure of glucose was established on the basis of the following chemical properties. खाली एक स्ट्रक्चर दिलं जाणार आहे. ते स्ट्रक्चर कशावरून कन्फर्म केलं गेलं आहे तर वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीजवरून. म्हणजे ग्लुकोजच्या जे वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजवरून ग्लुकोजचा स्ट्रक्चर डिराईव्ह केला गेला आहे. इथं वन थिंग यू हॅव टू बी रिमेंबर दॅट IUPAC नेम जो आहे ग्लुकोजचा तो काय आहे अल्डोहेक्झोज. समटाईम तुम्हाला ग्लुकोज ऐवजी अल्डोहेक्झोज हा वर्ड यूज करूनही क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. आता फर्स्ट जी प्रॉपर्टी आहे किंवा फर्स्ट जे आपण बघणार आहोत दॅट इज दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. तो ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. हा कसा ड्राईव्ह केला गेला असेल वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करून वेगवेगळ्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्टडी करून ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह केला गेला अँड दॅट फॉर्म्युला इज C6H12O6. सेकंड आहे ऑल 6 कार्बन ॲटम्स लिंक इन अ स्ट्रेट चेन. ग्लुकोजमध्ये जे 6 कार्बन प्रेझेंट आहे दे ऑल आर प्रेझेंट इन अ स्ट्रेट चेन. ते एकमेकांना स्ट्रेट चेनमध्ये कनेक्टेड आहे. आता हे कशावरून कन्फर्म केलं गेलं तर ते या रिॲक्शनवरून कन्फर्म केलं गेलं आहे. ग्लुकोज ऑन प्रोलॉंग हीटिंग विथ HI फॉर्म्स एनहेक्झेन. जेव्हा ग्लुकोजची रिॲक्शन किंवा ग्लुकोजला HI बरोबर हीट केलं जातं लॉंग टाईमसाठी तर त्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो तो काय आहे एनहेक्झेन म्हणजे स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन आहे. तर यावरून काय कन्फर्म होतं की ग्लुकोजमध्ये प्रेझेंट असणारे जे 6 कार्बन्स आहे दे ऑल आर लिंकिंग विथ इच अदर इन अ स्ट्रेट चेन. आणि हा जो आहे तो ग्लुकोजचा स्ट्रक्चर आहे. CHO इथं तुम्हाला अल्डिहायडिक ग्रुप दिसत आहेत. खाली हे 5 कार्बन्स आहे. इथं 4 आणि दिस वन इज 1. हे 5 कार्बन्स आहे. प्रत्येकाकडे OH ग्रुप प्रेझेंट आहे म्हणजे त्यामध्ये 5 OH ग्रुप प्रेझेंट आहे. नेक्स्ट जो आहे प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. आता ग्लुकोजमध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट हे कशावरून लक्षात आलं किंवा कशावरून डिराईव्ह केलं गेलं तर दिस इज बाय दिस रिॲक्शन. ग्लुकोज ऑन रिॲक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन अँड हायड्रोजन सायनाइड गिव्ह अन ऑक्झाईम अँड सायनोहायड्रिन रिस्पेक्टिव्हली. ग्लुकोजची रिॲक्शन जेव्हा हायड्रॉक्सिल अमाइन बरोबर केली जाते तेव्हा त्यापासून ऑक्झाईम प्रिपेअर्ड होतो आणि जेव्हा ग्लुकोजची रिॲक्शन हायड्रोजन सायनाइड बरोबर केली जाते तेव्हा त्यापासून सायनोहायड्रिन हा प्रिपेअर्ड होतो. तर या दोन्ही रिॲक्शन आपण अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड यामध्ये स्टडी केलं आहे अंडर अ टॉपिक केमिकल रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ न्यूक्लियोफाइल अँड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन एलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन विथ अमोनिया. या टॉपिकच्या अंडर आपण या रिॲक्शन किंवा या टाईपचे रिॲक्शन स्टडी केले. ती इथं हा जो NH2 ग्रुप आहे त्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हे लोन पेअर इलेक्ट्रॉन अल्डिहाइडवरती अटॅक करतात. अल्डिहाइडिक कार्बन हा इलेक्ट्रोफिलिक असतं हे आपल्याला माहिती आहे. दॅट्स वाय त्याच्यावरती इझिली न्यूक्लियोफाईल अटॅक करू शकतो. इथं हा नायट्रोजन न्यूक्लियोफाईल सारखा वर्क करतो आणि या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. नंतर हा डबल बॉन्ड जो आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ते वरती शिफ्ट होऊन जातो. तिथं OH तयार होतो. नंतर हा एक OH ग्रुप आणि नायट्रोजनचा एक हायड्रोजन मिळून -H2O होऊन आपल्याला काय मिळतं आहे ऑक्झाईम मिळतं. तुम्ही जर त्या रिॲक्शन रिवाईज केलं तर तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्ही त्या रिॲक्शन जर स्टडी केले असतील तर तुम्हाला ही इक्वेशन इझिली अंडरस्टूड होईल. इन दिस वे ऑक्झाईम तयार होतो. सेकंड जो आहे हायड्रोजन सायनाइडचा अटॅक. हायड्रोजन सायनाइडचा अटॅक जो आहे तोही न्यूक्लियोफिलिक अटॅक आहे. इथं CN नेगेटिव्ह आहे म्हणजे न्यूक्लियोफाईल आहे. तोही काय करतो या अल्डिहाइडिक कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो अँड हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड O वरती जातो. That means it is attacking in this way hydrogen. This CN is attack on this and this double bond is get shifted over and hydrogen is get combined with this. हा जो हायड्रोजन तो त्याच्याबरोबर कंबाईन होतो आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो सायनोहायड्रिन हा प्रोडक्ट मिळतोय. इन दिस वे ही जी रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ऑक्झाईम बाय रिॲक्शन ऑफ हायड्रॉक्सिल अमाइड अँड ग्लुकोज and formation of cyanohydrin by reaction of glucose and hydrogen cyanide
confirms that there is a presence of carbonyl group in glucose molecule. आता हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कोणत्या टाईपचा आहे, तो अल्डिहाइड का की कीटोनिक आहे, हे कन्फर्म झालंय या रिॲक्शनमुळे. ग्लुकोज गेट्स ऑक्सिडाइज टू 6 कार्बन मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड कॉल्ड ग्लुकोनिक ॲसिड ऑन रिॲक्शन विथ ब्रोमीन वॉटर विच इज अ माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. जेव्हा ग्लुकोजची रिॲक्शन माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर केली गेली, म्हणजे ब्रोमीन वॉटर बरोबर ग्लुकोजची ऑक्सिडेशन केलं गेलं, तेव्हा त्यापासून ग्लुकोनिक ॲसिड तयार झालं. म्हणजे अल्डिहाइड जो ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्जन कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये झालं. तर हे काय कन्फर्म करतं, प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप. का जो कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे ग्लुकोजमध्ये तो कोणता आहे, अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे ग्लुकोज कंटेन 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. ग्लुकोजमध्ये 5 हायड्रॉक्सिल ग्रुप्स प्रेझेंट आहे. तर हे कन्फर्म झालं या रिॲक्शनवरून. ग्लुकोज ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड गिव्स ग्लुकोज पेंटाॲसिटेट विच कन्फर्म्स द प्रेझेन्स ऑफ 5 OH ग्रुप. ग्लुकोजची रिॲक्शन जेव्हा ॲसिटिक अनहायड्राइड बरोबर केली गेली तर तेव्हा त्यापासून ग्लुकोज पेंटाॲसिटेट फॉर्म झालं. म्हणजे प्रत्येक जो OH ग्रुप प्रेझेंट होता ना ग्लुकोजमध्ये ते प्रत्येकाचं काय झालं, ॲसिटिलेशन झालं. त्याचं कन्वर्जन या ग्रुपमध्ये झालं. तर हे जे कन्वर्जन आहे ते काय कन्फर्म करतं, दॅट इज प्रेझेन्स ऑफ 5 हायड्रॉक्सिल ग्रुप. Another thing is that as glucose is a stable compound, it was further interfered that the 5 hydroxyl groups are bonded to 5 different carbon atoms in glucose molecule. Further काय डिराईव्ह झालं का ग्लुकोज हा एक स्टेबल कंपाऊंड आहे आणि त्यामध्ये असणारे जे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ते सगळे वेगवेगळ्या कार्बनला बॉन्डेड आहे. म्हणजे प्रत्येक कार्बनकडे ओनली 1 हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. 6 जो आहे केमिकल प्रॉपर्टी किंवा ग्लुकोजच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड स्टेटमेंट. ग्लुकोज कंटेन 1 प्रायमरी अल्कोहोलिक दॅट इज CH2OH ग्रुप. आता ग्लुकोजमध्ये 5 OH ग्रुप प्रेझेंट आहे हे तर कन्फर्म होतं, पण ते OH ग्रुप कसे आहे, प्रायमरी का सेकंडरी आहे, तर त्या 5 पैकी एक जो OH ग्रुप आहे तो प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे, म्हणजे तो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. हे कशावरून कन्फर्म झालं आहे की ग्लुकोज अँड ग्लुकोनिक ॲसिड बोथ ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड गिव्ह द सेम डायकार्बोक्सिलिक ॲसिड कॉल्ड सॅखारिक ॲसिड. आणि यावरून कन्फर्म झालं का ग्लुकोजमध्ये एक प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे. इथं तुम्ही बघू शकतात दिस इज द ग्लुकोनिक ॲसिड अँड दिस वन इज द ग्लुकोज. आणि याचा डायल्यूट नायट्रिक ॲसिड बरोबर जेव्हा ऑक्सिडेशन केलं गेलं तर हा जो अल्डिहाइडिक ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये झालं. सिमिलरली प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्जन ही कार्बोक्सिलिक ग्रुपमध्ये झालं. आणि हा सेम प्रोडक्ट कोण देतं, ग्लुकोनिक ॲसिड हा सेम प्रोडक्ट देतं बाय रिॲक्शन विथ डायल्यूट नायट्रिक ॲसिड. म्हणजे जर ग्लुकोनिक ॲसिडचं ऑक्सिडेशन केलं गेलं युझिंग HNO3 डायल्यूट नायट्रिक ॲसिड तर त्यापासूनही सिमिलर प्रोडक्ट मिळतं. तर यावरून कन्फर्म झालं का ग्लुकोजमध्ये एक अल्कोहोलिक जो ग्रुप आहे तो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, म्हणजे त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे. या सगळ्या रिॲक्शन्सवरून ग्लुकोजचं स्ट्रक्चर डिराईव्ह केलं गेलं का तो एक स्ट्रेच चेन कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये 6 कार्बन एकमेकांना स्ट्रेच चेनमध्ये लिंक आहे. कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे, तो कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइडिक ग्रुप आहे. प्लस त्यामध्ये 6 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. त्या 6 हायड्रॉक्सिल ग्रुपपैकी 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. त्या 5 हायड्रॉक्सिल ग्रुपपैकी एक हायड्रॉक्सिल ग्रुप हा प्रायमरी अल्कोहोलिक ग्रुप आहे. आता हे सगळं कसं कन्फर्म केलं जातं, हायड्रॉक्सिल ग्रुप किती आहे, कसे आहे, त्यासाठी इथं एक प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेमवरून आपल्याला समजेल का एखाद्या मॉलिक्यूलमध्ये किती हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. तर ॲन अल्कोहोलिक कंपाऊंड वॉज फाउंड टू हॅव मॉलिक्युलर मास ऑफ 90 U. It was acetylated. Molecular mass of the acetyl derivatives was found to be 174 U. How many alcoholic OH group must be present in the original compound? एक अल्कोहोलिक कंपाऊंड होता ज्याचा मास होता 90 U. त्याचा ॲसिटिलेशन केलं गेलं. आताच आपण बघितलं ॲसिटिक अनहायड्राइडचा यूज करून ग्लुकोजचं कसं ॲसिटिलेशन केलं गेलं होतं, तसंच त्याचंही ॲसिटिलेशन केलं गेलं. ॲसिटिलेशन केल्यानंतर जो OH ग्रुप आहे त्यामधला हायड्रोजन जो आहे तो रिप्लेस झाला असेल ॲसिटिल ग्रुपने. तर त्यानंतर ॲसिटिलेशन केल्यानंतर त्याचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट केला गेला. तर त्या ॲसिटिल डेरिव्हेटिव्हचा मास किती भरला, 174 U. आता यावरून या डाटावरून आपल्याला त्यामध्ये किती OH ग्रुप आहे हे फाइंड आउट करायचे, म्हणजे किती OH ग्रुप इनिशियल कंपाऊंडमध्ये प्रेझेंट होते. तर सोल्युशन बघूया. इन ॲसिटिलेशन रिॲक्शन हायड्रोजन ॲटम ऑफ ॲन OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय ॲन ॲसिटिल ग्रुप. दिस
रिझल्ट इन अँड इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. म्हणजे या रिॲक्शनमध्ये काय झालं असेल, इनिशियली एक कंपाऊंड असेल, त्यामध्ये OH ग्रुप असेल, त्याची रिॲक्शन केली गेली असेल ॲसिड अनहायड्राईड बरोबर, जी आत्ताच आपण बघितली. तर यामधला OH ग्रुप आहे तो रिप्लेस झाला या ग्रुपमध्ये. म्हणजे त्यामध्ये काय प्रोडक्ट मिळालं असेल, COCS3 एसच्या जागी असं प्रोडक्ट मिळालं असेल. तर यावरून आपल्याला फाइंड करायचं आहे. आता हा जो ग्रुप आहे यामध्ये COCS3, आधी आपण याचा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू. तर मॉलिक्युलर मास किती असणार आहे त्याचा, प्रत्येक एलिमेंटचा मास आपण लिहिणार आहोत. कार्बनचा किती असतो 12, ऑक्सिजनचा 16, अनदर कार्बन आहे त्याच्यासाठी 12, हायड्रोजनचा असतो 1 आणि देर आर 3 हायड्रोजन, देअरफॉर 3 मल्टिप्लाइड बाय 1. यांना कॅल्क्युलेट केलं तर हे किती आलं आहे 42U. म्हणजे एका ॲसिटिल ग्रुपचा वेट आहे 42U. इनिशियल वेट किती होता त्याचा 90. लॅटर ॲसिटिलेशन झाल्यानंतर त्याचा वेट आला आहे 174. म्हणजे इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकतो आपण त्या अल्कोहोलमध्ये. तो आहे 174 मायनस 90. हे किती येते 84U. आता या 84U आणि 42 वरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो की किती OH ग्रुप प्रेझेंट आहे. एका ॲसिटिल ग्रुपसाठी वेट असतो 42. तर मग 84 म्हणजे किती ॲसिटिल ग्रुप हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय डिवायडिंग 84 बाय 42. 84 डिवाइड बाय 42 केलं तर व्हॅल्यू येते 2. तर 2 OH ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट होते. या इक्वेशनवरून कन्फर्म झालं आहे किंवा या कॅल्क्युलेशनवरून आपल्याला कन्फर्म झालं आहे की यामध्ये 2 OH ग्रुप इनिशियली त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट होते. या पद्धतीने फाइंड केलं जातं की एखाद्या कंपाऊंडमध्ये किती OH ग्रुप आहे किंवा त्याचे जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या स्टडी केल्या जातात आणि त्यावरून त्याचं स्ट्रक्चर डिराईव्ह केलं जातं. वेगवेगळ्या रिॲक्शन्स केल्या जातात एखाद्याचं जर स्ट्रक्चर डिराईव्ह करायचं असेल तर. तर दिस इज ऑल रिलेटेड टू दी ग्लुकोज अँड स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. Thanks for watching this video. Keep studying.